का शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. रोहितजी पवार, अजितजी नवले यांच्यासोबत जी कर्जमाफी समितीची बैठक ठरलेली होती, त्याबाबत स्पष्टीकरण माननीय रोहितजी पवार यांनी दिलेलं आहे. कारण नेमकी कर्जमाफी समितीची जी बैठक होती, ती बैठक कशामुळे रद्द झाली, नेमकं कारण काय आहे? कारण विनाअट कर्जमाफी व सरसगट कर्जमाफीसाठी बैठक माननीय मुख्यमंत्री यांनी समितीसोबत लावलेली होती आणि ती बैठक नियोजित होती. आणि बैठक नियोजित असतानाही माननीय परदेशी साहेब हे बैठकीला हजर झालेले नाहीत. मग ते नेमकं कशामुळं हजर झाले नाहीत याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्येही स्पष्ट केलं होतं की मी कर्जमाफी समितीकडून तुम्ही जाऊन तो मार्ग काढा असं माननीय मुख्यमंत्री आणि रोहितजी पवार यांना सांगितलेलं होतं. परंतु मी व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं होतं की यासाठी मार्ग काढू शकतील ते मुख्यमंत्री साहेबच काढू शकतील. कारण कर्जमाफी समिती निर्माण कोणी केली? माननीय मुख्यमंत्र्यांनी केली. कर्जमाफीचं जो नियोजन होतं त्यासाठी समिती स्थापन करून जो डाटा गोळा करण्यात आला, त्याचं नियोजन समितीमार्फत करण्यात आलेलं होतं. आणि हा आदेश दिलेला होता माननीय मुख्यमंत्री व राज्य सरकारने. त्यामुळं सरसगट कर्जमाफीची बैठक जर होऊ घातली असेल तर ती बैठक फक्त माननीय मुख्यमंत्री साहेबासोबतच मार्ग निघू शकतो, इतर कोणासोबतही होऊ शकणार नाही असं आपण स्पष्ट केलं होतं. आणि त्याबरोबरच माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले की तुम्ही परदेशी समितीसोबत जाऊन बैठक घ्या आणि बैठकीतून मार्ग काढा असं रोहितजी पवार यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. आणि याच आठवड्यामध्ये ती बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये आपलं म्हणणं मांडा असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी समितीच नाही तर बैठक होईल कशी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं रोहितजी पवार अजून एकदा फसलेले आहेत म्हणायला का हरकत नाही. रोहितजी पवार फसलेले नाहीत तर राज्यातील शेतकरी अजून एकदा फसलेला आहे. कारण रोहितजी पवार यांना दोनदा फसवण्यात आलं, परत आता तिसऱ्यांदाही फसलेत. कारण रोहितजी पवार यांनी स्पष्ट केलं, जेव्हा परदेशी समितीचे मुख्य मेन जे समितीचे सचिव आहेत, अध्यक्ष आहेत, ते परदेशी साहेब यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतरच मार्ग निघणार होता. आणि त्या बैठकीचं मुख्य कारण म्हणजे विनाअट कर्जमाफी आणि सरसगट कर्जमाफी यासाठीच्या बैठकीसाठी परदेशी समितीचे नियोजित केलेली बैठक आजची होती, ती बैठक झालेली नाही. आणि त्या बैठक न होण्याचं कारण म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून रोहितजी पवार यांनी माहिती घेतली तर परदेशी समिती बरखास्त करण्यात आलेली आहे. आता समितीचं काम संपलेलं आहे, त्यामुळं बैठकीस हजर राहू शकत नाही असं त्यांच्याकडून माहिती मिळाली. मग माननीय मुख्यमंत्री यांनी परदेशी समितीसोबत बैठक घेण्यास का सांगितण्यात आलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण समिती जर बरखास्त करायची होती तर बैठक झाली कशामुळे, बैठकीचं नियोजन का करण्यात आलं हा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं अजून एकदा रोहितजी पवार फसलेले आहेत आणि राज्यातला शेतकरी फसलेला आहे. त्यामुळं आता बरखास्त झालेली कर्जमाफी समितीच नाही तर भविष्यात बैठक होईल का हा महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पष्ट केला. कारण समितीच नाही तर बैठक घ्यायची कोणाची, तर बैठक घ्यायची असेल तर माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबतच घ्यावी लागेल आणि माननीय मुख्यमंत्रीच या बैठकीतून मार्ग काढू शकतात. आता पाहणं गरजेचं आहे की नेमकं बैठक होते का माननीय मुख्यमंत्र्यासोबत. कारण कर्जमाफी समिती तर बरखास्त झाली आहे हे स्पष्टीकरण आता आलेलं आहे. आता माननीय रोहितजी पवार म्हणतात की आपण आता रस्त्यावरली लढाई लढायची, रस्त्यावर आंदोलन करून कर्जमाफीची मागणी करायची आणि आंदोलनाला मोठं स्वरूप द्यायचं असा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून काय निरोप येतो, बैठकीबाबत काय ठरतं का, कारण हा निर्णय माननीय मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. कारण त्यांना जर सरसगट कर्जमाफी करायची असेल, विनाअट कर्जमाफी करायची असेल तर हा निर्णय माननीय मुख्यमंत्रीच घेऊ शकतात आणि मुख्यमंत्र्यासोबतच बैठक होणं अपेक्षित आहे. तर पाहूयात नेमकं याबाबत काय अपडेट येते का, मुख्यमंत्री कार्यालयाकडून बैठकीसाठी बोलण्यात येतं का, का रोहितजी पवार यांना परत एकदा आंदोलन करावं लागतं. याबाबतचे अपडेट आल्यास चॅनलवर लागलीच व्हिडिओ, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा.